समोर दिसतोय तोच सुधागड आहे. त्या कातळखोरी पायऱ्यांमध्ये 2 बुरुज मिळतात बघायला. चिलखती बुरुजावरतून एक वाट आलेली आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर नमस्ते मित्रांनो, माझं नाव ऋतिक आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आता मी आहे खोपोलीमध्ये. तर आमचा प्लॅन झाला आहे रात्री सुधागडला जायचा. तर त्यासाठीच आम्ही तर खोपोलीला आहोत. बसची वाट बघतोय. पालीला जायचं. पालीवरनं नागेशच्या गावाला. नागेश कोण इकडे आणि याच आमच्या सोबत हे आमच्याच सांभाळणार आहेत आम्हाला आणि प्रितेश. गाडी आलेली मागे. तर बाकीचं सगळं नंतर सांगतो व्हिडिओमध्ये. तर आम्ही पुढे जातो पहिले. चला बाय बाय. तर फायनली आता आम्हाला बस मिळालेली आहे. खूप टाईम झाला, 1.5 तास आम्ही थांबलेलो. तर बस मिळालेली आहे आता आणि 1.5 तासामध्ये पुढच्या मी पालीत असतो. आता आम्ही पालीत नाही गेलो. आमचा एक छोटासा प्लॅनमध्ये चेंज झाला. आता आम्ही पालीत डायरेक्ट जाणार आहोत गाडी घेऊनच. आपल्या नागेशनी गाडीची सोय केलेली आहे. समोर एंटर दिसते तुम्हाला. नागेशनी गाडी सोय केलेली आहे आणि समोर पेट्रोल पंपला थांबलं रासलला. तर रासलला चहा पितो, थोडा रिफ्रेश होतो, मग डायरेक्ट जाऊ सुधागडला. असा प्लॅन आहे. प्लेसची संध्याकाळच्या सनसेट तिकडेच बघूया. तो मिळाला तर पाहिजे. आणि मग आता गाडी आलेली आहे आमची आणि आता आम्ही चाललोय. आता गाडी एकच त्यावर ट्रिपची जाणार आहोत. आता चला मग निघूया. तर मित्रांनो, आता आपण ठाकूरवाडी गावात आलेलो आहे. हा बेस्ट विलेज आहे सुधागडचा. आणि आता आपण चाललो आहे. तर तुम्हाला एक खूण दिसेल. तुम्ही इथे पार्किंग करू शकता आजूबाजूला, आपलीच जागा. आणि इकडनं सुरू स्टार्ट होतो आपला ट्रेक. आता पोरं चाललेत पुढे, मी चाललो आहे मागे. आणि असंच गावागावातनं आपण रस्ता शोधत नाही, म्हणजे रस्ता काढत चाललेलो आहे. एक जवळपास 15 मिनटं झाले चालू आम्हाला गडावर जाण्यासाठी. नॉर्मल आहे, म्हणजे बेसिकली जसा असतो एक रस्ता, ते जास्त स्टीप नाही आहे. नॉर्मल रेड रस्ता आहे. वाटा दिलेल्या आहेत. हा समोर जो दिसतोय तोच सुधागड आहे. आणि एक तुम्हाला खूण म्हणून की समजावं म्हणून हा इकडे एक वॉच टॉवर दिसतोय. हा वॉच टॉवर तुम्हाला दिसतोय. तुम्ही बरोबर रस्त्याला आहात. तर आता पहिल्या आपण स्टेप्सवरती येऊन पोहोचलो. म्हणजे जी शिडी आहे पहिली त्यावरती येऊन पोहोचलेलो आहे. ही ती शिडी आहे जो वरती पोहोचवते. सो आपण इकडनं वरती जाणार आहोत. आता आपण येऊन पोहोचतो ह्या कातळखोरी पायऱ्यांमध्ये. ते बघू शकता ह्या कातळखोरी पायऱ्यात. आता ठीक आहे, आता थंडी आहे आता सध्या, त्यावेळी ठीक आहे. पण इथे वेळी पावसामध्ये हे खूप चिकट झालं. असं सामावून यायला, नाही तर तुमचा होऊ शकतो काहीतरी. सो तुम्ही काळजी घ्या. आणि अशा ह्या पायऱ्या ज्या कातळात कोरलेल्या आहेत. कातळखोरी पायऱ्यानंतर आणखीन एक स्टेप येते लोखंडी शिड्यांची. ती आपण आता पार करूया. गडाच्या पायऱ्या सुरू झाल्या तिकडे. आता इथून आपल्याला असं वर जायचं त्या साईडला. सो आपण जाऊया. आपण गडाच्या दिशेने चाललेलो. आता आपण येऊन पोचलेलो आहोत बुरुजाजवळ. जो पहिला बुरुज दिसतो तो. आणि समोर एकदम स्ट्रीप पायऱ्या आहेत, बघू शकता अशा. हा बुरुज पूर्ण. तर आपण तिकडे चाललेलो आहे. चला पुढे निघूया. आपण ह्या स्टेप्स पूर्ण करून वरती येतो ना, तर तुम्हाला आजूबाजूला गडाचे तटबंदी दिसत, ज्या थोड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत. आणि इथून
पूर्ण इथपर्यंत पसरलेली आहे ही, आणि हा इथून स्ट्रेट असा गोल कर्व गेला आहे तो बुरुजाचा, असा हा पार्ट आहे. तर इकडनं पुढे चाललो आपण. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सुधागडावरती येता तेव्हा तुम्हाला 2 बुरुज मिळतात बघायला, आणि दोन्ही बुरुजांची नावं सेमच आहेत. चिलखती बुरुज, बरोबर, ते 2 आहेत, एक पूर्वेकडचा आणि एक पश्चिमेकडचा, अशी 2 बुरुज आहेत. तर आपण दोन्ही बुरुज बघूया. तर आपल्या समोर पूर्वेकडचा बुरुज पहिले बघून येऊया आपण. चला. हा असा एक पूर्वेकडचा चिलखती बुरुज आहे. त्या दोन्ही साईडला 2 एंट्र्या दिसतात आपल्याला. तर आता आपण आलेलो आहोत चिलखती बुरुज दुसरा वाला, जो पश्चिमी साईडचा आहे त्याच्यावरती. आता तो आपण बघूया. चिलखती बुरुजावरतून एक वाट आलेली आहे, जी इथून दिसते, ती चोर वाट. जाऊन बघूया. लेट्स सी. सो मच अंधेरा गाईज. हा रस्ता कुठे उघडतो हे शोधूयात. सेम नक्षीकाम, पूर्ण एक असं हुबेहूब रस्ता आला इथे. हा रस्ता कुठे उघडतो? फोन घे जरा. बॅग आहे, बॅग टाक. क्रिएटिव्हिटी काही झाला, क्रिएटिव्हिटी म्हणतात, बाकी काही नाही. मानला पाहिजे. तुम्ही खाली एक जवळपास 15-20 मिनिटाचा पॅच आहे, तो कंप्लीट करून तुम्ही असे वरती येता. हा पूर्ण एरिया आहे, सपाट भाग, गडाचा. हा गडाचा एक पठार आलेला आहे, म्हणजे जिथे ॲक्च्युली सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे जिथे वाडा आहे, मंदिर आहे, सगळं असं. तर आपण तो एक्सप्लोर करणार आहोत. तर पूर्ण आपण एक्सप्लोर करू. आपण तिकडे वाड्याकडे जाणार आहोत ह्या साईडला. आता आपण डोंगर माथ्यावरती आलो, आणि इकडनं आजूबाजूचा परिसर एकदम सुरेख दिसतोय. समोर काही गड दिसतात आपल्याला. जसं रायगडवरती टकमकटोक आहे, तसंच इकडे पण एक टकमकटोक बघायला मिळतो. हा बघा, हा जो टकमकटोक दिसतो तुम्हाला, हा हा दिसतो, हा टकमकटोक. सो तो टायगर पॉईंट आहे तिकडे. तुम्हाला समोर बोर्ड दिसत असेल, हा बोर्ड. ह्या बोर्डला मागे टाकून सरळ सरळ येताना तुम्हाला इथे ॲरो दिसतील बघा. ह्या ॲरोला फॉलो करा. हा इथे एक ॲरो आहे, त्यानंतर हा इथे एक ॲरो आहे. सो दॅट्स वाय तुम्ही चुकणार नाही. ओके, सो कंटिन्यू करा. हा इकडे तुम्हाला वाडा दिसतोय, तो सध्या तरी लॉक दिसतोय. लॉक काय इथे? मग काय सध्या हा वाडा सध्या लॉक केला. आय डोंट नो का केला. तर आता वाडा सध्या लॉक आहे, आणि पूर्ण पॅक करून टाकलेला वाडा. तर आता आराम करायचा तर काही चान्सेस दिसत नाही आहेत. तरी पण आता आम्ही पाण्याच्या शोधात चाललेलो आहे. खालती टाकं आहे पाण्याचं, ते पाण्याच्या टाक्याचे ते जाऊन पाणी घेऊन येतो. तर बाकीचं जे काय आहे ते आपण एक्सप्लोर करूच. सो आधी पहिले पाण्याकडे जाऊया. मी विचार केला की पाणी काही नंतर पण शोधता येतं, आधी आपण गड एक्सप्लोर करूया. आता आम्ही तर गड एक्सप्लोर करायला चालले. तर पहिला आपण एक्सप्लोर करतोय चोरदिंडी, तटबंदी एक्सप्लोर करतोय, जी भुराई देवीचं मंदिर जातं इकडनं, त्याच्या लेफ्ट साईडलाच आहे. आपण पहिले ते एक्सप्लोर करूया. ओके, चला. तर आता आपण इथे येऊन पोहोचलेलं आहे. ही तटबंदी दिसते. यार पाण्याचं टाक होत आहे रे ती किती कुठेतरी. चला शोधूया. लास्ट टाइम आलेलो तेव्हा बघितलं होतं. खाली उतरलो ना का असं कोपऱ्याला होतं. अरे बघा, अरे छत्रपती शिवाजी महाराज के जय, जय भवानी, जय शिवाजी. तर आम्हाला पाणी मिळालेलं आहे. ह्या सगळ्यांना तुम्हाला काय कळतं? आता पाणी पिणार आम्ही गार गार. तर असं दे. तर पहिले पाणी बघून घ्या तुम्ही कसं आहे ते. ओके, पाणी शुद्धीकरण चालू आहे. पाणी शुद्धीकरण चालू आहे भाई, साईडला ना. अरे पाणी शुद्धीकरण चालू आहे. आम्ही आता बॉटल कापून त्यामध्ये हे टाकलेलं आहे पाणी, जे स्वच्छ असं आलेलं आहे ते गाळते आता आम्ही. पाणी चांगली तरी काढायची. लेट्स सी. आई बघा भरलंय का पाणी? भरलंय. टाक्यातलं पाणी घेतलंय, आता तोंड धुया. बिहाइंड द सीन्स मगाच ते रेकॉर्ड करून टाकू. मी नाही पिणार पाणी.
टाक्याकडनं आपण लेफ्ट साईडला जेव्हा येतो तिकडे आपल्याला एक दिंडी दरवाजा दिसतो आणि दिंडी दरवाजाची रचना कशी असते ती तुम्हाला दाखवतो मी. चला. पूर्ण खालपर्यंत जे दगडांचं कोरीव कातळ कोरीव पाऱ्या करून जे बनवलं ते आपण बघणार आहोत. चला बघूया. तर इथे आपल्याला फ्लॅश लावावी लागते. इतकं सुंदर आहे ना खरंच. प्रत्येक गोष्ट प्रॉपर केलेली आहे इकडे. आणि हे सेम स्ट्रक्चर तुम्ही रायगडावरती पण बघू शकता. रायगडावरती जेव्हा रायगडावरती आपले जे विजयस्तंभ आहेत ना त्याच्या बरोबर बाजूलाच जो मेणा दरवाजा आहे, मेणा दरवाजाच्या एका साईडनी सेम असाच एक स्ट्रक्चर आहे. ते तुम्ही जर कधी गेलात रायगडावरती तर बघू शकता तुम्ही. असं काही पूर्ण स्ट्रेट कातळातून कोरून त्या पायऱ्या बनवल्यात आणि जे स्ट्रक्चर बनवलं खूप सुंदर दिसते इथे. आणि हा असा होता जो हा पूर्ण बाहेर पडतो मार्ग. ची चोर दिंडी बघू शकता तुम्ही. पूर्ण जे बुरुज तटबंदी त्या तटबंदीच्या इकडून एक छोटासा मार्ग आहे जो शत्रूपासून वाचण्यासाठी किंवा शत्रूचा हमला गडाखाली उतरायला पायवाट बनवलेली आहे. आता आपण चोर दिंडीतनं भोराई देवीच्या मंदिरात चाललेलो आहोत. समोर माझ्या भोराई देवीचं मंदिर आहे. या साईडला एक तलाव आहे आणि तिकडे दारू कोठार आहे जिथे दारूगोळा साठवला जायचा. सो आपण आता भोराई देवीच्या मंदिरात जाऊया. हे भोराई देवीचं मंदिर. सुधागड किल्ला हा फार प्राचीन किल्ला आहे. शिवाजी महाराजांनी 1648 साली हा किल्ला जिंकून स्वराज्यात दाखल केला. त्यांचे सरदार नारो मुकुंद यांनी हा किल्ला जिंकला होता. त्यानंतर पुरंदरचा तह होतो तेव्हा 23 किल्ल्यांमध्ये हा मुघलांकडे जातात. पुन्हा 1667ला जिंकून स्वराज्यात घेतात आणि मग महाराज राजधानीसाठी पाणी करतात. रायगडमध्ये ठिकाणी रायगडवर लक्ष ठेवून सोपं जाणार होतं. याचा दरवाजा आहे रायगडचा दरवाजा आणि याचा दरवाजा सेम तसाच आहे. तेव्हा महाराजांनी 5000 कोटी याला खर्च केलेले आहे. आणि याचं नाव पूर्वीचं भोरगड. शिवाजी महाराज जेव्हा आले तेव्हा गडाच्या डोंगराला मधाचे पोळे बसले आणि मध म्हणजे अमृत आणि सुधा म्हणजे अमृत म्हणून सुधागड असं शिवाजी महाराजांनी नाव ठेवलेलं आहे. आणि ते संभाजी महाराजांनी बराचसा काळ इथे काढलेला आहे. अफगाराला कधी पाचशेपूर गावात ठेवलं होतं. काही यांना सरकारी कातुरांना इथून कडेलोट केले. काही खाली गावं आहेत तिथे हत्तीच्या पायी दिली. तर मित्रांनो तुम्ही भोराई देवीच्या मंदिरात जेव्हा येता तेव्हा आजूबाजूला तुम्हाला थोड्या विरगळी दिसतात. तिथे ह्या ज्या विरगळी दिसतात तुम्हाला बघ असंख्य विरगळी तिथे खूप विरगळी आहेत ज्या गडावरती मिळालेल्या आहेत. मंदिरासमोरून जेव्हा आपण येतो तर इकडे हनुमंताचं मंदिर दिसतं आपल्याला जे मागेच आहे. हे हनुमानाचं मंदिर. तर आता आपण येऊन पोचले महादरवाजाजवळ, सुधागडच्या महादरवाजाजवळ. आणि ह्याची जी रचना तुम्ही बघू शकता म्हणजे आता तुम्हाला मी वरून दाखवते. वरून दिसते तुम्हाला हुबेहूब रायगडवरती जो महादरवाजा आहे त्यासारखीच गोमुखी दरवाजा म्हणून असं आपण बोलतो त्याला की गोमुखी दरवाजाच्या रचनेप्रमाणे आहे हा असा महादरवाजा स्ट्रक्चर जे दिसते तुम्हाला ते गोमुखी आकाराचे. तर आता आपण खाली जाऊन जरा एक्सप्लोर करूया. हा असा गोमुखी महादरवाजा आपण सुधागडावरती बघतोय. आणि आता पुढे आपण जाऊया. सेम स्ट्रक्चर जे रायगडावरती बघायला मिळतं महादरवाजाचं ॲज इट इज इथे सुधागडावरती बघायला मिळतं आपल्याला. आणि हा तो महादरवाजा सुंदर असा. आणि तुम्ही बघू शकता की हे दोन कमळ जे तिथे दिसतात बाजूबाजूला
आणि हे जे कॉर्नर दिसत ते शरभाच्या 2 मूर्त्या आहेत. ट्रेक जवळपास संपला एक 6 वाजता आणि 6 वाजता आम्ही गडावरून खालती उतरलो आणि तिथून डायरेक्ट एक 7पर्यंत आम्ही नागेशच्या घरी पोचलो. आणि तिकडनं तयारी चालली आहे आणि नागेशच्या गावामध्ये आम्ही करतो आहे कौल फ्राय. आणि कौल फ्रायचा विषय असा आहे की आता सध्या सेटलमेंट चालली आहे सगळी. आम्ही तयारी करतो, थोड्या वेळात तुम्हाला जरा असं एकदम रंगीबेरंगी सगळं दिसेल तर ते दाखवतो तुम्हाला. आणि हो, आपल्या कौल फ्रायचे जे मास्टर शेफ आहेत त्यांचं नाव आहे योगेश फ्रॉम पाली अँड ही वॉज मेडिंग दिस स्पेशली कौल फ्राय म्हणजे आमच्यासाठी ती बनवतो यार बाबा.